दुसरं एक तुमच्याबद्दल नेहमी एक गॉसिपिंग होतं, ज्याची कल्पना तुम्हाला खरं तर आहे. गॉसिपिंग या अर्थानं होतं की पुणित बालन एवढा का खर्च करतायत, एवढ्या मंडळांना मदत का करतायत, तर त्यांना काय कसबेतनं आमदार व्हायचं आहे, पुण्याचे खासदार व्हायचं, तर नेमकं काय? नाही, पुनीत बालांनी एवढं खर्च का केला त्याचं लॉजिक खूप सिम्पल आहे. मी नेहमी माझ्या कार्यक्रमात आणि आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं, माझ्या आईने माझ्याकडनं एक धोरण किंवा प्रॉमिस घेतलं आणि हे प्रॉमिस आज नाही 2007-08ला घेतलं. ती असताना तिने म्हणलं की तू आयुष्यात 1 रुपये कमवला 30% सरकारला भर. आता 30 नाही तर टॅक्स वाढत 42% मला द्यायला लागतं. तर तेवढे सरकारला भर. 40% खूप आहे तुला चांगलं आयुष्य जगण्यासाठी, आणि राहिलेले 30% हे समाजाला जे उपयोग होईल त्याच्यासाठी तू खर्च कर. तर ह्या 30%मधनं आज अनेक सोशल कार्य आपण करतोय, अनेक उत्सव किंवा हिंदू संस्कृतीचे जे उत्सव आहे त्याचं जपण्याचं काम करतोय, अनेक मंदिरांचं जीर्णोद्धार आपण केला आहे, अनेक कल्चरल फंक्शन्स जे म्हणतो, जे म्युझिकल आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतो त्याला आपण स्पॉन्सर केला आहे, एज्युकेशनच्या फील्डमध्ये स्पॉन्सर केला आहे, मेडिकलच्या फील्डमध्ये आपण लोकांना मदत केली आहे. तर ह्या 30%मधनं केलं आहे. तर मी सामाजिक कार्य केलं हे माझ्या आईमुळे केला. तर सामाजिक कार्य करणं हे खासदार किंवा आमदार होणं किंवा याचे काही संबंध नाही.